पाहिजे आहे काशीनाथ तू. अरे हवा आली तर बकऱ्या उडून गेल्या, कोंबडे उडून गेले का, टिरे उडून गेले. हे असं कसं, हे नाही नाही नाही, हे बरोबर नाही. हे म्हटलं आमचं सगळं बिलकुल माल लागत नाही तर आता रिपोर्ट द्यायला जा लागणार आम्हाला. अरे काय सांगू साहेब, तुम्ही भरोसा करा ना. अरे किती चक्रीवादळ सुटलं ते, सगळं उडालं बा त्याच्यात. का सगळं उडालं म्हटलं तुम्हाला. मी काय सांगू काय माऊली सांगणार, तू बोल ना काही साहेबाला सांगणार. अरे मी काय सांगू बा, मला काय पिसून राहिला माहिती, इथं दाय बांधू वाटा बांधू सुसून नाही राहिलं. तू या काम काय केलं, तिकडे माल पाठवला सगळं चोरीला. शिवलाल घेऊन गेला तिकडे, बकऱ्याही नेल्या, कोंबड्या नेल्या, टीनही नेले ना. आता मी काय सांगू, माहिती बोबडी निवडून राहिली. होले होताला मॅटाला काय होले होला. अरे जो साहेब राजो लागला आम्हाला त्या विचार ना. आम्ही टीनं पकडायला गेलो बा. काय सांगू तुम्हाला, टीन बाबा लागलो बरं झालं. मानगितनी कापली, या माऊली तर गेलाच होता पुरा. काय जीवाच्या पेक्षा म्हटलं जाऊ द्या बा. आता काय तुम्ही म्हणा का बरं झालं, जीव जीव वाचले तुमचे. आता काय काय आम्ही हवेले उडाले ना, त्या बकरे गेले, कोंबडे गेले ना उडून. काय सांगू तुम्हाला, लयच नुकसान झालं. अरे नाही 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 साहेब, साहेब खादोडे साहेब, माझ्यासमोर इकडे 4-5 जण दिसले मला डोक्यावर घेऊन जाताना. हे खोटे बोलून राहिले, खोटा विषय आहे हे. अरे माझ्यासमोर गेले ना बा, इकडे टीनं घेऊन चालले होते, बकऱ्या नेले हाणत ते नाही इकडून. मग कोंबड्या पयाल्या, हे उडाला फुडाला काय 2-4 टीनं उडाले तुमचे, आणि बाकीचा माल गेला म्हटलं तुमचा. इथून नेला कोणा तरी, हे बरोबर तुम्ही पा. घे ना, आहे ना पाय बरोबर प्रूफ भेटला ना. सापडल्या जाते ना, मी म्हटलं ना चोरी सापडल्या जाते. पहिलेच माहित होतं ह्या मिलिटरीवाला ह्या जरासा करतेच वय इकडे. अरे बास, अरे काय राजो साहेब तुम्हाला राजो, तुम्ही त्या तुमची यादच जाते ना. तुम्हाला मालूम नाही का, तुम्हाला दिसत नाही दूरचं, जवळचं दिसत नाही दूरचं. काय तुम्ही मागा तुम्हाला माहिती नाही तुम्हाला काय बिमारी आहे. आले जाऊ दे ना, काय त्या साहेब खादोडे साहेबाचा फालतू दिमाग त्याचा गरम करू. अरे उडाला ना, हेच नुकसान झालं का. तिकडे शांताराम घनगणीचं गेलं उडून, मग तिकडे सरपंचाचं गेलं उडून, मोठ्या पाटलाचं गेलं. त्याच्या गोष्टी खोट्या आहे का. हो आम्ही कुठून आणली धरून. नाही पण मला दिसल्यासारखं झालं आहे. मला आहे ते शिकत आहे ते, पण दिसते मला. पण मला दिसलं झळकल्यासारखं झालं बा मला. खादोड आहे मला असं थोडं झळकल्यासारखं झालं. पण एकदम आता कसं गॅरंटी नाही सांगू शकत. पण असं वाटलं मला, जर दिसले मला 4-5 जण असे घेऊन जाताना. बरोबर ठीक आहे ना. आता जास्त वाढवण्यात काही मजा नाही. आणलं काही वापस काही असं कोणी याच्या जवळची फुकीच्या. बरं मी करालो काशी ना आता गोष्ट आहे. हे बघा आता 3 दिवस देतो तुम्ही. 3 दिवसात तुम्ही तपास लावून आणा. मग 3 दिवस मी काहीच करत नाही. मग 3 दिवसांना आम्हाला ॲक्शन घ्या लागेल. आलं लक्षात. बापरे बापरे बरोबर जमलं. 3 दिवसात तर पुरा तिकडे होऊन जाते. हो हो बरोबर करतो आम्ही, प्रयत्न करतो. हो करतो बा. आता कसं अजून 5 लागणार. आता कुकडे गेले काय गेले तर पाहतो काही फक भेटले कोंबड्याचे थे आणि दाखवले नाही. आता काय कुत्रे गेले घेऊन. कुत्रे मोठे नाही इकडे बापा. काय मोठे कुत्रे. इकडे हे पहा इथे. बापरे बापरे, खुर्च्या नाही, काहीच नाही, सर्व सामान होतं नाही तर काहीच दिसत आहे. हे असं कसं हवा आहे, असं कसं उडून गेलं हे. बापरे बापरे, इकडे चला आता हे मॅडम आता खातो मॅडम आता डोकसा खाते तिकडे. काय आता एवढं मोठं झालं साहेबाला शांत केला आता इथे लागते आता किरकिर तिकडे. कधी ना सध्या पाहिलं नाही डोक्याला हात राहते. किती जहाज बुडाले काय म्हणजे माणसाचे. काय म्हणले काही म्हटलं का ते, काय माझ्या संग बोलून राहिले का म्हटलं. नाही आटावरचे भूत बसले आहेत म्हटलं मी. हे म्हटलं डोक्यावर हात निरा कैसाही पाहिला तिला. डोक्यावर हात देऊन बसता. किती तुमचे जहाज डुबले म्हटलं तिकडे. सगळं संबंध जाग्यावर आहे. घर जसं पाहिलं तसंच आहे, काही काळजी नाही. गदे पाहिले गदे आहे ना आपल्यावर काय वावरात धुरा सगळंच आहे. काय डोक्यावर हात देऊन बसता. अरे काय डोकसं खात राहायचं काम ना दाम. काय म्हटलं गावले नाही चालली काय, रसाले आंब्याच्या रसाईले जात नाही का म्हटलं. त्याचा विचार करून राहिलो का इथंच राहायचं म्हटलं आपलं. झालं मग जरा आता वाता शियान झाली. या महिन्यात भरासाठी राहून तिकडे जसं माय डोक्याला आराम होते म्हटलं. मी तर बाबा जातच म्हणतो, पण झालं तर भेटलं पाहिजे. मोठ्या गोष्टीकडे स्वयंपाक पाण्याचा इकडे येत तर नाही. सिंगल वरच्या हात नाही येत. त्याच्या घरून आणून ते भाकार आणि त्याच्या घरून आणून ते सांगत बसता. निरा घराचा निरा त्या स्वयंपाक खोलीचा निरा गोठाण करून टाकता. पुरी उकरून जाते चुलन मुलं सारवणं नाही सुरवणं नाही. ह्या निरा भांडे जाऊन टाकता. मला म्हणते महिन्याभरासाठी. मग झालं आई लावणं महिन्याभरासाठी काही साधन गेली. आता काय सारवणं सुरवणं काय लोकांना पाहिजे मला. येऊन बसते पोट्टे पाट्टे. तू नसलं म्हणजे निराई तर भरतेच जातारा. आणते कोणी भाकर तुकडा. आता काय सारवत बसा फरच्या बसवा म्हणते लोक. काय त्या टायला निघाल्या टायला बसवा म्हणते देवदास भाऊ. काय सल्ला देते. जाय जरा जाऊन ये. लगन फगन असं तर एखाद्या काही पत्रिका गित्रिका आहे निघा काही जमा. अरे बाप हे का बा बसलेस काय. देवदास काका आहे, सुनंदा काकी आहे. हो बापा मस्त बसले. अरे राम राम देवदास काका. पत्रिका आली म्हटलं पत्रिका घेऊन आलो. कोणाची पत्रिका रे बाबू. दे बापा मला लय तरी पत्रिका आलीच नाही आपल्या घरी. दे ना रे बाबू दे ना. कोणाची पत्रिका दिसून तर नाही राहिली हातात. लहान पत्रिका छापली का खिशात ठेवली का ते. अरे देवदास काका ते पत्रिका काय याच्यात नाही कार्ड नाही म्हटलं. मोबाईलात पाठवली माया. तुमचे साडू आहे ना ते साडू कोण जिकडचे त्याची पत्रिका आहे होय. त्याच्या काय चुलत भावाच्या पोराचे भैया वाटते ते.
लोक नाही वाटते त्यानं माझ्या मोबाईलवर पाठवली आणि फोन केला त्या देवदास भाऊ संस्थानेला देऊन द्या म्हणे हे व्हॉट्सअपवर पत्रिका दाखवून. अरे बापरे तो साडून त्याच्या भावाच्या पोराचं लग्न हे त्यानं व्हॉट्सअपवर पाठवली. बरं तो थांब म्हणा, तू साडू आहे तर मी आडू आहे ना इकडे. हा अरे बापरे लाज झाली त्याची. व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवून राहिला लग्नात जावं त्याच्या. नाही पाय व सोनंदा पाय त्या बहिणीच्या त्या जवायचं समजा जवळच लागते कोण लागते ते बापू बुवा. आणि पाय आता हे कायच्यावर मग आता लग्न मग व्हॉट्सअपवरच लावा लागेल आता आपल्याला. नाही त्याला फोटा पाठव, त्याला फोड एखादा व्हॉट्सअपवर अयरही पाठवून देऊ आता. आणि त्याला ते गिफ्ट काय असते ना ते पुस्तक काय ते पाठवून देतो लिफाफा लाऱ्या त्याच्यात. बस लग्न आहे आपण कधी जायचे लग्न हे आता ह्याच महिन्यात 24 मेले आहे. त्याच्यावर वाचलं म्या ते काय तर मला सांगितलं मग मी आलो घेऊन. आता माय काय त्याच्यात आता लहान झाले का पाहण्याला काय अशा माणसाले. आता हे माणूस तर माहिती आहे कसं केडक फर्मा घे ना. आता कसं मला झाले भेटलं पाहत मा बहिणीला फोन लावा तिला सांगतो मी काय तर बरोबर आहे ना. व्हॉट्सअपवर हे काय म्हणजे काय तर ते व्हॉट्सअपवर काय होय तर त्याच्यावर पत्रिका मग बरोबर आहे ना. हातात फोनही नाही करणं. फोन केला तर तसं येणं जाणं होते का. बरोबर पाहतो मी सांगतो आली पत्रिका कार्ड तर जाऊ नाही तर राहू राहिलं. नाही कोणत्याही गोष्टीचा कसाही फायदा घेणं कसं आहे. जाणं येणं होते गोटी माटी होते. बोल चाल आता पाय पत्रिका कोणाची कोणाच्या घरी दिली पाठवून कोण आलं घेऊन. मोठेपणा व्हॉट्सअपवर पत्रिका ठीक आहे. लग्न व्हॉट्सअपवरच लावायचं त्याचं. एखाद्याला फोन लावायचा आणि चालू कर म्हणा त्या मोबाईल. त्याच्या मोबाईल घेऊनच हो त्या दिवशी चालू करत होते बा व्हिडिओ कॉल. त्याला व्हिडिओ कॉलला तर त्याला इथून पाठवून द्या हैर सबन दाखवून जाय तिकडे म्हणा चुलीत. काय करा लागते मग. पत्रिका आली कार्ड तर त्याला मान म्हणते घरापर्यंत नाही तर जाय तिकडे चुलीत. अरे हवलाच्या भलबलायला का काले त्याच्या भलबलायला का देवदास काकाचं. मग काय तर आपल्याला पत्रिका घरोघरी नेऊन द्यायला का बा. नाही बा देवदास काका आमची पत्रिका आम्ही तुम्हाला आणून देऊ बा. आता चालू आहे आता चालते तिकडे मीटिंग आहे ना आमची याची. आमच्या पत्रिका एकदम तुम्हाला तुमच्या सोयला झालेले सगळ्याला बिलकुल घरपोच नेऊन देऊ. वा असा फरक पडला पाहिजे. पाय बरोबर आता त्या दिमागात लाईट लागलेस ना. बाबू येतो रे तुमचं काय चल येतो मी. कुठं जा लागते काय जा लागते तर पाहिजे ते काय असं त्या बहिणीला फोन ला. पाहू म्हणा मग नाही व्हॉट्सअपवरच लग्न लागते म्हणा आता. चला तिकडे चला जरा काम आहे मीटिंग आहे जरा शिका. कधी लाभाची आहे शांताराम काका आहे मोठे बा आहे मारुती झाबरू तर हाय तिकडे चर्चा आहे. चला चल ना कधीला बाई चल ना. अरे एवढा लाट आहे ना. लाट लगन निघाला लग्न सगळे जुटले. किती दिवसाची बिनफिक्री तुमची. महिनाभर तुम्हाला बुडीला काहीच नाही करायला लागत ना. स्वयंपाकच नाही करायला लागत ना. घराला कुलूप ठेवलं बस झोपायला याचा करा आराम. दोन्ही टाईम आहे ना जमते ना तुका. अरे बाबा काय म्हणजे महिना तर निघतेस ना 4-5 जणांचं जुळलं तर. हो हे बलबल आहे ते हो काही गलत नाही बोलून आला पण लाजा. आता एवढे पोट्टे 5-6 पोट्टे आहे म्हणतो लग्नाचे. आता येले कुठून पोलगी पान कसं पा पहिले शेत तर लय मोठी सलगत आहे. नाही हो शांताराम भाऊ काय बोला आता एवढी मोठी सलगत आहे. हे आता हेच तर लय मोठं माणसाला पाहून जावं लागते. मग ते महिना भले का 1.5 महिन्याची बिन फेकली होते त्याचे काही काळजी नाही. हे तर होतेच म्हणा. अच्छा मग घोणी घरी जेवते हे बरोबर आहे. पण पाहू ना काय मग कुठं ठेवता मीटिंग होते ते. तुम्ही चला बरं. कसं आहे ते डॅनी आबाजीले उगिंडा भाऊले जरा माय नाही जमा सांगणं तुमचं जमते. चला तिकडे देवदासले बोलायला सांगितलं देवदासही येते. देऊला काय वर कोण आला झाला सामूहिक ठेवून देऊ. नाही तरी महिन्याभराची बिन पिकडी होतेच म्हणा. करू आपण ते बरोबर. तुम्ही चला फक्त चल ना चला झपकन. हो ना बोला मेळा भरता का मग शांताराम भाऊ मेळावा भरता का म्हटलं. त्याचा घ्याटो फिरून दिला असता गावागावात. भेटलं तर भेटलं काही जुगाड असं म्हणलं मी. आता उन्ही तानी तर कुठे हिंडत बसता. पाणी पावसाचे दिवस चालू झाले. कुठं मेळाव्याच्या मागायला लागता. पोट्ट काय आपलं एवढं मेळाव्याचं काम आहे काय. लपून छपून पाहा लागून कुकडे चालतून लावून. इकडे नाही तिकडे जरा जवळ थोडी जमते ते लंब जा लागते आम्हाला. आपल्याला लंब जा लागते जवळपास जुगाड जम जवळपास सगळ्या ओळखीचे राहायचे लोक सगळे सांगते खुबे आहे बा. मग आता मारत्याचं जमलं म्हणून जमलं नाही तर काय जमलं असतं. माय जाऊ द्या ना. माय विषयच काय घेता तुम्ही. माय विषय नका जोबर झाला ना तर माय नाही पटलं शांताराम भाऊ. तुम्ही जाऊ द्या हे पोट्टेचं नका. आता मी जरा तुमच्या मुरब्बी झालो ना म्हणून म्हटलं का शेत चालू द्या. माय विषय नका घेतो. माय विषय घेतला मला धडकन होऊन जाते. एक काम करा मग शांताराम भाऊ तुम्ही जा मग मी येतो दाल घालायला साखळी कोंडा लावून देतो. बैल अंदल बांधून देतो दाल कुटाल मोठा टाकून देतो इले. मग येतो मग आता पाण्यावर आणतो. ते वाचलो गिसलो आहे ना गायचं बांधून करून. मग मी कसं निसरून जातो. मग तिकडे कसा टाइम किती काय झाला चलते. ठीक आहे ना मग या मग तुम्ही. चरे मार चल.
अरे काय मॅट करून राहिला बकण्या आणि बमलो बमलो खीर करून राहिला फालतू पकडून देईन. हा खाया पिया करून गिलास म्हणा मारा नाही चला मग काय हे रपारापा करून टाका काय करायचं. संध्याकाळपर्यंत असं आठ काढा लागते. तो खाटीक बोलावला ना कसा आहे तिकडे बाहेर नाही काढायला पुढे जागेवरच लंबे करायला लागते. तिकडे बाहेर जर काढल्यात पकडल्या जाऊ आपण. तुम्हाला समजत नाही लोक. एक तर तो खादोडे आला म्हणते. हा आताच म्हणते मग कशाचा फोन आला खादोडे आला म्हणे. खादोडे भाई आहे म्हणे तो मिलिटरीवाल्याचं सांगितलं म्हणजे त्यानं घेऊन जाताना दिसले. बरं झालं त्यानं काशीनाथनं बरोबर हँडल केलं. ते म्हणे बा हवेनं उडाले बकरे उडून गेले कोंबडे उडून गेले आणि तिने उडून गेले. तरी त्या खादोड्यानं म्हटलं म्हणे तीन दिवसात तुम्ही तपास लावा. हा हे बरोबर आहे. आता कोंबड्याचा लावला पण इलाज. आता ह्या बकऱ्याचा मोठा इलाज कसा लावा बरं. संध्याकाळपर्यंत त्याला खाऊ घाला काय आता काय खाला खाऊ घाला. बाबू याने का काट्याने राहिल्या कुठं टाकलं कुठं खाऊन राहिल्या मॅ बोंबलते सारख्या बकरी. इकडे तर निंदा पा गावात येतात तर निंदो खादोडे. मी तुमच्या पिल्यांमध्ये नाही म्हटलं शिवलाल भाऊ. हा बबन भाऊ शंभर सांगून दे तुम्हाला. फक्त मी तुम्हाला जागा दिली. आता माझी उदारी आहे म्हणून तुमच्या इकडे उदारी द्या मला. बाकीचं तुमचं तुम्ही पाहत बसा. हा मी तुमच्या लफड्यात नाही म्हटलं. नाही ना मा तू काय नाही काळजी करून लागला सांग ना शिवलाल भाऊ. सांग ना याला सारखं सांग ना याचा काय रोल आहे याचा रोल तुझ्या रोल असेल तुला काय घेणं ना आम्ही आमचं पाहून घेऊ. अरे राजा लकला घ्या तू काय टेन्शन घेऊन राहिला. अरे ते हवा आलं तर सापडल्या नाव आहे का त्या बकऱ्यावर कोणाचं बरं करता बरं मत होईन काय. तू काही काळजी नको करू. मी बरोबर चक्कर मारून येते कोण काशाला भेटून येतो गेला का पाहतो तो. हा खादोडे तू एक काम कर झुंबर तू थांब इथं. नाही तू झुंबर पाहुणे बा दोघं जण थांब सर. आम्ही जातो दोघं जण येतो पाहून तिकडून. बरं तू काय टेन्शन घेऊन राहिला बे करतो ते बरोबर. आपण का कोणाच्या याच्यावर सोडून आणल्या का निघाल्या द्या पकडल्या ते काही काळजी नको करू. चांगल्यासाठी बांधून ठेवले आपण हा टाईमापर्यंत. पक्का खिलाडी नाही ना तो लकला घ्या. पक्का खिलाडी आहे का बरं यायला बरोबर सांगू जेव्हा आपला नाही तर हे तर पोया भरून टाकेन झुंबर पाहुणे बा. आणि आम्ही काय नाही पोया म्हणून तुम्ही थांबणार इथं आम्ही चालून तिकडे चला पाहुणे बा चला येतो आम्ही तुम्ही थांबा इथं आम्ही निघून जातो. अरे तसं नाही ना तसं नाही म्हटलं. बरं थांबता तर बाजूला चल कुठं टाकून देतो इथं माशा मारत बसतं. तसं थांबायला बसायला का आपल्याला हा झुंबर भाऊ काही ना काही पाहिजे मनोरंजन नाही म्हणून बरं वाटलं तर. आणि जाऊ ना म्हणा निघाल ना सोना मग लग्न केलं काय असं हिशोब देऊन देता. आमची जण सोय करून दे म्हणा आमची सोय लावून दे मग बसतो आम्ही दोघं जण इथं. मग तुम्ही या संध्याकाळी पण लागा इथंच आहे मी. हा जेव्हा खावायची काही फिकर नाही. पाहुणे वाजाचे डब्बा घेऊन येते. हो जगने हा हो सांगून देतो म्हटलं तुला संख्या. हा पाटलाची वाडी म्हटलं मा इकडे आहे म्हटलं अमराई. हा सोकारीले तिकडे अजिबात दिसायचं नाही सांगून देतो आता. हा मग दिसलं तर मी सोडणार नाही म्हटलं. एक आम्हाने गेला पाहिजे असं सांगितलं मी पाटलानं मला. हा म्हणून म्हटलं तिकडे यायचं नाही भाऊ. हा दोस्ताना इकडे बाकी गावात नाटक होतं सगळं तिथं जमणार नाही. हा कारण की ते बटाईची वाडी अमराई आहे. आमच्या जोडी आहे बाबा मामोठे बाजोड आहे म्हटलं. मामोठे बाजोडी वाडी आहे म्हटलं सरपंचाची. हा शांताराम काकाची आहे. ते नको दाखवते ना नोटू नको. आम्ही त्या वाडीत जाईल. फक्त तिथे वाढण्यार येऊ देतो त्या वाडीत आवाज देतो फक्त हाकलाले तिथंच साईड नाही. मग येतो का पाय मी तर 50 पुट्टे जमा करतो त्या मागे एकही नाही कोणी. तिकडेच पाय मग असे आंबे आहे का. या आमचा आंबा बिलकुल फुल म्हटलं गोड आहे म्हटलं. हा ते काय बे रेंदाडे तिथले आंबे बे ते रेंदेच आंबे आहे बे सगळे सडते म्हटलं आंबे ते यायचे त्याच्या आंबा इथले सांगून राहिला. हे बा आमचे आंबे कसे बिलकुल निपोक आहे एकदम. ह्या फुल रसाचे सैदे आंबे बिलकुल सैदे आहे त्याच्यात काही नाही ते सांगून राहिला. याचं नाही म्हटलं इकडे वाढण्याला पाहतो मी चढूच त्याच्या झाडावर वाढण्याला. आवलं का हा गगन याच्या वाडीचे भलते मस्त आहे म्हणते. हा आपण सांगे म्हणतात सांगे मस्त आंबे आहे म्हणते गोड आंबे आहे म्हणते का इकडे कठोर राहिले का चलचट राहिले आहे ना. उद्या ना मी हा जाय हा लय चांगले आहे आमचे बंबा चांगले आहे म्हटलं. यंदा साल दिले मस्त मीठ टाकलं ते इंजेक्शन दिले त्या झाडाले. आता यंदाच्या साल चांगले आहे म्हटलं झाड आमचे. आमना बे संख्या बरोबर करतो मी. चला आता चल रे चला आम्ही आमच्या आंब्यात चाललो.